नमस्कार मित्रांनो, डिफेन्स फॅक्टरी मराठी या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. एसएससी जीडी भरतीमध्ये खूप मोठा बदल झालेला आहे. आतापर्यंत 160 मार्काची जी परीक्षा होत होती त्या परीक्षेचा फायनल कट ऑफ हा 110च्या आसपास लागत होता, पण तोच कट ऑफ इथून पुढे 140च्या पुढे लागणार आहे. मग असा कोणता बदल झालेला आहे आणि इथून पुढे सिलेक्शन मिळवण्यासाठी कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे त्याबद्दलची महत्त्वाची माहिती आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि एसएससी जीडीची तयारी करणाऱ्या तुमच्या प्रत्येक मित्राला हा व्हिडिओ शेअर सुद्धा करायचा आहे. आता बघा, दरवर्षी एसएससी जीडी भरतीमध्ये 45 ते 50 हजाराच्या आसपास जागा निघत असत्या. मध्ये फक्त 1-2 वर्ष हा 25 हजाराच्या आसपास जागा निघल्या होत्या. आताची जी 2026 ची भरती झाली बघा, परीक्षा झाली, त्या परीक्षेमध्ये सुद्धा 25 हजाराच्या आसपास जागा या जाहिरातीमध्ये होत्या, पण या जागा वाढून जवळपास 45 हजाराच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. आणि दरवर्षी जो काही कट ऑफ लागत होता परीक्षेचा, तो कट ऑफ किती लागत होता रे? तर तो कट ऑफ हा 110-109च्या आसपास लागत होता. 2025च्या भरतीमध्ये 53 हजाराच्या आसपास जागा होत्या आणि फायनल ज्या मुलाचं सिलेक्शन झालं त्या मुलाचं सिलेक्शन 109 मार्कावरती सुद्धा झालं होतं. म्हणजे जनरल कॅटेगरीचा जर तो असेल तर. ओबीसी साठी तर त्या ठिकाणी 107 का काहीच मार्कावरती कट ऑफ लागला होता. ठीक आहे. त्यानंतर 104, 92 एससी एसटीचा कट ऑफ काहीतरी 92च्या आसपास त्या ठिकाणी होता. म्हणजे आतापर्यंत कट ऑफ हा खूप कमी लागत होता, पण इथून पुढे हा जो काही कट ऑफ आहे 160 पैकी जवळपास 135 140च्या पुढे सुद्धा जाऊ शकतो. कॉम्पिटिशन वाढणारे त्याच्या मागचं कारण सुद्धा सांगतो, पण त्या अगोदर तुम्हाला जर मराठी माध्यम मधून एसएससी जीडीची तयारी करायची असेल तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवरती दर्जेदार मराठी माध्यम मधली बॅच उपलब्ध आहे. परीक्षा मराठीमध्ये तुम्हाला देता येत असते, म्हणून मराठीमधून तुम्ही परीक्षा द्या. अभ्यास सुद्धा मराठीमधून करा, जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी जास्तीत जास्त स्कोर परीक्षा येईल. सगळी जी काही टीम शिकवायला असणार आहे ती एकदम दर्जेदार टीम असणार आहे. बॅच घ्यायची असेल तर आपलं महाराष्ट्र अकॅडमीचे ॲप नक्की डाउनलोड करून ठेवा. आता कट ऑफ बद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. कट ऑफ हा 160 पैकी 135 140च्या पुढे जाण्याचं सगळ्यात महत्वाचं मोठं कारण आहे बघा हे. कारण दरवर्षी ज्या 50,000 45,000 कुठं 35-40,000 ज्या जागा निघत असतात त्यातल्या अर्ध्या जागा आपल्याला आता इथून पुढे विसरून जायचंय. कारण त्या अर्ध्या जागा 50% जागा या स्पेशली कोणासाठी असणारे तर अग्निवीरांसाठी असणारे. त्यावरती महत्वाची अपडेट आलेली आहे. म्हणजे 50,000 जागा जर जाहिरातीमध्ये आल्या तर त्या 50 पैकी 25,000 जागा या फक्त आणि फक्त कोणासाठी असणारे अग्निवीरांसाठी असणारे. आणि आपली जी काही लढाई असणारे ती उरलेल्या या 25,000 जागांमध्ये असणारी. म्हणजे कॉम्पिटिशन आपलं डबल झालं का नाही? आपलं कॉम्पिटिशन डबल झालेलं आहे, खूप जास्त वाढलेलं आहे. मग सिलेक्शन जर तुम्हाला मिळवायचं असेल तर तुमचा अभ्यास वाढवावा लागणार आहे. तुम्हाला टेस्टमध्ये 110 120 मार्क येत असतील तर आता तेच मार्क तुमचे 140 145च्या आसपास आले पाहिजे. त्यावेळेसच आपलं त्या ठिकाणी फायनल सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. मग आता तयारी करत असताना 2027च्या भरतीपासून हे जवळपास लागू होण्याची शक्यता आहे. म्हणजे आताची जी ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे बघा सप्टेंबर महिन्यामध्ये, शक्यतो याच जाहिरातीपासून लागू होईल. कारण सप्टेंबर महिन्यामध्ये आपले अग्निवीर पहिल्या बॅचचे जे काही सर्व अग्निवीर आहे ते त्या ठिकाणी रिटायर होणारे सप्टेंबर महिन्यामध्ये, आणि जाहिरात सुद्धा सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये एसएससी जीडीची येणार आहे. मग जवळपास जाहिरात ऑक्टोबर मध्ये येईल आणि तिथून पुढेच काय होणार तर 50% जागा या स्पेशली अग्निवीरांसाठी रिझर्व्ह असणार आहे. म्हणजे पुढची जी भरती आहे त्या पुढच्या भरतीमध्ये तुम्हाला जीव तोडून अभ्यास करावा लागणार इथून पुढे. कारण कॉम्पिटिशन वाढलेले, जागा कमी झाल्या म्हणजे कॉम्पिटिशन खूप जास्त वाढत असतं. ठीक आहे. मग तुम्हाला तयारी सुद्धा तशा पद्धतीने करायची आहे. परीक्षा जी आहे तुमची ती जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे. ही मार्च महिन्यामध्ये सुद्धा होऊ शकते. ठीक आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान होत असते दरवर्षीच परीक्षा. म्हणजे इथून पुढे जर बघायला गेलं तर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी समजा 6 महिने आपल्याकडे आहे असं आपण म्हणू शकतो. आणि हे 6 महिने तुम्हाला 140 प्लस मार्क मिळवून देण्यासाठी भरपूर आहे. जर मन लावून आणि योग्य दिशेने तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला 140 पैकी 160 पैकी 140 प्लस मार्क मिळणं शक्य आहे. आणि 140 प्लस मार्क तुम्ही मिळवले तर 100% इथून पुढे एसएससी जीडी मध्ये तुमचं सिलेक्शन फिक्स होणार आहे. पण कमीत कमी 130च्या पुढे तरी तुम्हाला इथून पुढे पाडावे लागणार आहेत जर तुम्हाला एसएससी जीडी भरतीमधून सिलेक्शन मिळवायचं असेल तर. आता अग्निवीरांना 50% एवढं आरक्षण दिलं जाणार आहे. अग्निवीरांसाठी तर ही खूप जास्त महत्वाची आणि चांगली गोष्ट आहे. पण ही गोष्ट थोडीशी चुकीची असंही मला वाटतं. कारण अग्निवीरांना त्यांनी परमनंट करायला पाहिजे होतं.
आणि SSC GD ची जी भरती होत असते त्या भरतीमध्ये इकडं अग्निवीरांना रिझर्वेशन नको पाहिजे होतं, कारण सरासर आपले जे काही तयारी करणारे मुलं आहे, तयारी करणारे विद्यार्थी आहे, त्यांना याचा खूप जास्त फटका बसणार आहे. आलं का लक्षामध्ये? म्हणून अग्निवीरांना त्यांनी परमनंट करायला पाहिजे होतं. अगोदर जसं आर्मीची भरती होत होती तशा पद्धतीने पाहिजे होतं. पण तसं न करता त्यांनी जे आपल्या पॅरामिलिटरीच्या वेगवेगळ्या फोर्सेस असतात, त्या फोर्सेसमध्ये अग्निवीरांना त्या ठिकाणी डायरेक्ट 50% रिझर्व्हेशन देऊन टाकलेलं आहे. म्हणजे आपल्या CISF मध्ये बऱ्यापैकी CAPF मध्ये बऱ्यापैकी ज्या पोस्ट असतात, जसं की आपलं BSF झालं, CRPF झालं, CISF झालं, आसाम रायफल झालं, त्यानंतर आता बाकीच्या ज्या उरलेल्या SSB वगैरे त्यामध्ये सुद्धा 20% ते 25% देऊन टाकतील असं वाटतंय बघा. त्याचबरोबर अग्निवीरांना इतर क्षेत्रांमध्ये सुद्धा खूप मोठ्या अपॉर्च्युनिटीज मिळत आहे. म्हणजे दिल्लीमध्ये सुद्धा त्यांना 20% एवढं आरक्षण देण्यात आलेले. त्याचबरोबर हरियाणामध्ये सुद्धा मागे अपडेट आली होती आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा इथून पुढे पोलीस भरती असेल, वनरक्षक भरती असेल, त्यामध्ये देण्याची खूप जास्त शक्यता त्या ठिकाणी आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर 50% आरक्षण तर मिळणारच आहे, पण 3 वर्षाची सूट मिळणार आहे भरतीमध्ये. म्हणजे वयामध्ये जी काही एज लिमिट असते त्यामध्ये 3 वर्षाची सूट मिळणार आहे आणि जे पहिल्या बॅचचे विद्यार्थी आहे त्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थ्यांना 5 वर्ष एवढी सूट त्या ठिकाणी मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर त्यांना कोणतीही फिजिकल देण्याची गरज नाहीये, कोणतंही मेडिकल देण्याची गरज नाहीये. इथपर्यंत ठीक होतं. पण त्यांना कोणतीही लिखित परीक्षा म्हणजे जी CBT ऑनलाईन एक्झाम होत होती ती एक्झाम सुद्धा त्यांना देण्याची गरज नाही, असं या महत्वाच्या अपडेटमध्ये लिहिलेलं आहे. म्हणून अग्निवीरांसाठी ही खूप महत्वाची गुड न्यूज असणार आहे. जे अग्निवीरची तयारी करताय त्यांनी मन लावून तयारी करायची आहे. पण ISSC GD भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इथून पुढे मन लावून अभ्यास करावा लागणार आहे. कॉम्पिटिशन वाढलेलं आहे, कट ऑफ जास्त लागणार आहे. म्हणून इथून पुढे जे काही अभ्यास आहे तो तुम्ही स्पीडनं करायचा आहे, चांगल्या पद्धतीनं करायचा आहे, अॅक्युरेसीनं करायचा आहे. जर मराठी माध्यमातून तयारी करायची असेल तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ॲपवरती मराठी मधली दर्जेदार अशी बॅच उपलब्ध आहे. सगळी जी काही टीम शिकवायला असणार आहे ती एकदम अनुभवी टीम तुम्हाला या बॅच मध्ये शिकवायला असणार आहे. टेस्ट सुद्धा सोडवण्यासाठी तुम्हाला या बॅच मधून आपण देणार आहे. अजून तुमची काही अडचण असली तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की विचारू शकतात आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्राला शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक सुद्धा करायचंय आणि अशाच अपडेटसाठी आणि SSC GD असेल, अग्निवीर असेल किंवा सेंट्रलच्या इतर परीक्षा असेल त्या परीक्षेच्या तयारीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.